एम्स्पा इंजिनिअरिंग वाघोली पुणे हे एम्स्पाचं मशीन आहे. कधी कधी काय होतं की स्विच कधी कधी तुटून जातं. त्याच्यामुळे स्विच कसा चेंज करायचा हे आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे. स्विच चेंज करण्याकरिता सगळ्यात पहिले तुम्हाला डोअर उघडायचा आहे. डोअरमध्ये हा जो पॅनल आहे याला ओपन करावं लागणार. आता आपण पॅनल उघडलेला आहे. पॅनल उघडल्यानंतर हे बघा स्विच आपण बाहेर काढलेला आहे. हा स्विच बघा इथून ब्रोकन म्हणजे तुटलेला आहे. आता आपण याला कसं चेंज करायचं ती बघू. सर्वप्रथम हे बघायचं की स्विचचं ऑन साईड कोणतं आहे. स्विचच्या ऑन साईडला इथे बघा एक छोटासा पॉइंट दिलेला असणार. हा ऑन साईड असते आणि याला इथे दोन वायरी दिलेल्या आहेत. या साईडला दोन आणि या साईडला दोन. एक पॉझिटिव्ह वायर गेली आहे बोर्डमध्ये. या बोर्डमधून गेलेली आहे ही पॉझिटिव्ह वायर आणि ही निगेटिव्ह वायर या बोर्डमधून गेलेली. एक वायर आहे रिलेला आणि एक ब्लॅक वायर आहे दुसऱ्या रिलेला. आता आपण बघूया याला चेंज कसं करायचं. अशा पद्धतीने आपण याच्यातून आता स्विच काढून घेतलेला आहे. आता हा आपण नवीन स्विच लावायचा अगोदर बघा इथे हा पॉइंट दिलेला आहे. हा म्हणजे ऑनचा आणि हा ऑफ. तर आपण ऑफ करून स्विचला असं धरून आपण फर्स्ट सेकंड अँड थर्ड मध्ये आपण रेड लावू आणि या साईडला निगेटिव्ह लावू. प्रोसेस चालू करूया. आता आपण सगळे कनेक्शन जोडलेले आहे स्विचचे. बघा कशा पद्धतीने आपण कनेक्शन जोडलेले आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे. यात दाखवा तुम्ही जरा. हे बघा तुम्हाला सांगितल्यापर्यंत हा डॉट होता. हा म्हणजे ऑनचा डॉट आहे आणि बरोबर आपण त्याच्या उजव्या साईडला हे दोन लावले आणि डाव्या साईडला हे दोन कनेक्शन लावले. आता आपण हे इथे लावून देऊ. लावताना नेहमी सावधगिरी घ्यायची की हा डॉट वरतीच यायला हवा. अशा पद्धतीने आपण स्विच लावलेला आहे. हा वरती ऑन होईल आणि खाली ऑफ होईल. आता आपण स्विच लावलेला आहे. आता आपण मशीन ऑन करूया. बघा पहिले मशीन ऑफ होती